राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील लाडक्या बहिणींसाठी प्रतिमाह 1500 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी आणि महिलांना लाभकारक अशी योजना त्या ठिकाणी अस्तित्वात आणली गेली. परंतु काही महिन्यापासून डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026चा त्यांच्या लाभाचा हप्ता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. त्याला कारण असं आहे की केवायसी करत असताना काही तांत्रिक चुका त्या ठिकाणी आल्या. काही जे प्रश्न होते त्या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हा पैसा जमा झाला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांना त्यांचा हा लाभ मिळाला नाही. त्याचबरोबर माझ्या मेहकर तालुक्यातील 2,500 ते 3,000 महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. हे पैसे त्या ठिकाणी जमा होण्यासाठी एक भरीव असं कार्य आणि भरकस असे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 23 जानेवारी रोज शुक्रवार स्वातंत्र्य मैदान महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचं कार्यालय नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये सर्व महिलांना ज्या महिलांचे अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत अशा सर्व महिलांना घेऊन एक बेमुदत असे धरणे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनामध्ये मेहकर तालुक्यातील ज्या महिला लाडक्या बहीण लाभार्थी यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत अशा सर्वांनी ठीक 11 वाजता स्वातंत्र्य मैदान मेहकर या ठिकाणी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होऊन महिला व बाल विकास अधिकारी CDPO साहेब यांच्या समोर आपलं स्टेटस पाहण्यासाठी नेमक्या कोणत्या चुका आपल्या या KYC मध्ये झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रत्यक्ष या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. या धरणे आंदोलनात आलेल्या लाभार्थी महिला ज्यांचा हप्ता ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा सर्व महिलांचं व्यक्तिशः स्टेटस आपण CDPO साहेबांच्या त्या लॅपटॉपवर त्यांच्या त्या वेबसाईटवर पाहणार आहे आणि नेमकं कोणत्या महिलेचं त्या ठिकाणी काय अडचण आली, काय तांत्रिक चूक झालेली आहे या सगळ्याची नोंद घेऊन येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या महिलांना त्यांच्या हप्त्याचे पैसे कसे मिळण्यात येतील या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा एकदा मेहकर तालुक्यातील सर्व लाभार्थी महिला ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही अशांना विनंती करतो, दिनांक 23 जानेवारी 2026 रोज शुक्रवार म्हणजेच उद्या स्वातंत्र्य मैदान मेहकर या ठिकाणी सर्व महिलांनी यायचं आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते तसेच ऑल इंडिया दलित पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते एका महिलेचे वैयक्तिक त्या ठिकाणी स्टेटस तपासणार आहे आणि ज्या महिलांच्या KYC मध्ये किंवा ज्या अर्ज भरत असताना KYC करत असताना ज्या काही चुका झाल्या आहेत त्या एक 1 to 1 त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. या धरणे आंदोलनामध्ये मेहकर तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थी महिला ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत अशांनी या धरणे आंदोलनामध्ये सहभाग त्या ठिकाणी नोंदवावा आणि आपली मागणी बुलंद करण्यासाठी आपली मागणी त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभाग द्यावा, उपस्थित दर्शवावी. ज्या महिला या धरणे आंदोलनात येतील त्याच महिलांच्या चुका सुधारण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कारण आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला त्या ठिकाणी भरीव असं त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहेत. मी आपल्या मेहकर तालुक्यातील सर्व महिलांना पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या 23 जानेवारी रोज शुक्रवार स्वातंत्र्य मैदान नगरपालिकेचे प्रांगण या ठिकाणी उपस्थित राहावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेना आपल्या तालुक्यातील 2,500 ते 3,000 महिलांचा लाभ त्यांच्या खात्यात येण्यासाठी म्हणून भरकस प्रयत्न करणार आहे. या धरणे आंदोलनामध्ये ही KYC करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळण्यात यावी. त्याचबरोबर ही KYC ची पद्धत आहे ही भविष्यामध्ये कायम स्वरूपी त्या ठिकाणी बंद करण्यात यावी. त्याचबरोबर महिला लाभार्थ्यांना जे काही 1500 रुपयाचं तुटपुंज त्या ठिकाणी मानधन किंवा हा जो अर्थलाभ मिळतो हा अर्थलाभ 1500 वरून 2100 रुपयापर्यंत त्या ठिकाणी करण्यात यावा अशी सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी करणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकार आणि महिला बाल विकास मंत्र्यांनी जे काही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की या सगळ्या अपात्र झालेल्या ज्या काही महिला लाभार्थी आहेत यांची पडताळणी ही अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावी. परंतु
या धरणे आंदोलनामध्ये आपण ही पडताळणी एक तर महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या किंवा महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही शासन स्तरावर त्या ठिकाणी करण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना नाहक या सगळ्या गोष्टीला बळी पाडू नये आणि अंगणवाडी सेविकाला या ठिकाणी धर्मसंकटात त्या ठिकाणी पाडू नये म्हणून ही पडताळणी ही शासकीय यंत्रणेमार्फत म्हणजेच महसूल आणि महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावी. अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या घेऊन हे धरणे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व लाडक्या बहिणींना ज्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झाले नाहीत अशांनी आपल्या न्याय हक्कासाठी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व आपल्यावर झालेला जो काही अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडावी आणि आपलं ज्या ठिकाणी जे काही नुकसान या सगळ्या तांत्रिक अडचणीमुळे झालेलं आहे ते दूर करण्यासाठी लढा लढावा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.